10. सुख दुःख दान आणि दया. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य संपले की सुख लाभेलच असे नाही. उच्च राहणीमानावर नव्हे तर उच्च आचरणावर सुख अवलंबून असते. हाच बौद्ध जीवनमार्ग होय. भूक हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ होय. समाधान हे सर्वश्रेष्ठ धन होय. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते होय आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख होय. वैरी लोकांच्या मध्ये राहूनही अवैरी बनून आम्ही सुखपूर्वक राहू. व्याधीग्रस्त समाजात स्वतःचे आरोग्य राखून आम्ही सुखपूर्वक राहू. लोभी माणसात आम्ही निर्लोभी राहून सुखाने राहू. शेताचे जसे व्यर्थच्या तणाने नुकसान होते, त्याप्रमाणे काम राग हे दोष जनतेस कष्ट देतात. म्हणून वितराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. शेताचे जसे व्यर्थच्या तणाने नुकसान होते, त्याप्रमाणे प्रमादाने जनतेस कष्ट होतात. म्हणून गर्वरहित पुरुषांना दिलेले दान महान फलदायक होते. शेताचे जसे व्यर्थच्या तणाने नुकसान होते, त्याप्रमाणे तृष्णेने जनतेस कष्ट होतात. म्हणून तृष्णामुक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. धम्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान असते. धम्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ असते. धम्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ असतो. विजयातून वैर उत्पन्न होते, कारण पराजित दुःखी राहतो. जो जयापराजयाची भावना सोडून देतो, तो समाधानी वृत्तीने सुखी राहतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही, घृणेसारखा पराजय नाही, शरीरासारखे दुसरे दुःख नाही, शांतीसारखे सुख नाही. इतरांच्या कमीपणाकडे किंवा त्यांनी काय केले न केले इकडे बघू नका. आपल्यातील कमीपणा किंवा आपण काय केले न केले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जो विनयशील आहे, जो चित्तशुद्धी इच्छितो, जो अनासक्त आहे, एकांतप्रिय आहे, जो विवेकशील आहे, जो पवित्र जीवन व्यतीत करू इच्छितो, त्याचे जीवन नेहमीच खडतर असते. या जगात कोणी असा माणूस आहे काय जो त्याला कसलेही दूषण देण्याचा अवसर देत नाही. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा आपल्या स्वाराला चाबूक मारायला अवसरच देत नाही. कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसरेही तसे प्रत्युत्तर देतील. क्रोधयुक्त वाणी दुःखकारक असते. कोणावर तुम्ही आघात केला तर प्रत्याघात होईलच. रथाच्या चाकाला जशी खीळ ठोकण्याचे महत्व असते, त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, निस्वार्थीपणा यांचे महत्व आहे. हाच बौद्ध जीवनमार्ग होय. 11. ढोंग. खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसेच वागतात. तथागत जसे वागतात तसेच बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. हाच बौद्ध जीवनमार्ग होय. 12. सम्यक मार्गाचे अनुसरण. सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहेत, परंतु सर्वच काही सन्मार्गाकडे जात नसतात. सन्मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठीच नाही, तो सर्वांच्या सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. सन्मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. आर्य अष्टांगिक मार्ग हा श्रेष्ठतम मार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्य 4 आर्य सत्य होत. सर्वश्रेष्ठ धर्म विराग होय. सर्वश्रेष्ठ पुरुष तो होय जो चक्षुमान म्हणजेच बुद्ध आहे. अष्टांगिक मार्ग हा प्रज्ञाशुद्धीचा एकमेव मार्ग आहे. दुसरा मार्गच नाही, म्हणून याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाने जाल तर तुम्ही दुःखाचा अंत करू शकाल. दुःखरूपी कंटकाला कसे काढून टाकता येईल हे ज्ञान प्राप्त केल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला. तथागत हे केवळ पथदर्शक आहेत. स्वउन्नतीचा प्रयत्न ज्याचा त्याने स्वतःच करावयाचा असतो. सृष्टीतील सर्व पदार्थ हे अनित्य म्हणजे विनाशाधीन आहेत. हे जो प्रज्ञाचक्षुने ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. तो दुःखाचा अंत करू शकतो. सर्व धर्म अनात्म आहेत.
जो हे प्रज्ञाचक्षुने ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही, त्याला त्यापासून मुक्ती मिळते. जेव्हा उत्साहपूर्वक कार्य करायला पाहिजे तेव्हा तो उत्साहपूर्वक कार्य करीत नाही. जो तरुण आणि बळकट असूनही आळसाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा शक्ती आणि संकल्प दृढ नसतात, त्या आळशी मनुष्याला कधीही सम्यक ज्ञान होत नाही. वाणीविषयी सावध असणे, विचारांवर संयम राखणे तथा कायेने कोणतेही पाप न करणे हे काया वाचा मनसा आचारवयाचे 3 मार्ग निर्मळ ठेवल्यास प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञान मिळणे म्हणजे लाभ होय आणि ज्ञानाचा अभाव म्हणजे हानी होय. दोन्ही मार्ग ओळखून माणसाने असा व्यवहार करावा की ज्यामुळे ज्ञानाची वाढ होईल. स्वतःच्याच हाताने शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा हाच मार्ग निर्दिष्ट केलेला आहे. अधर्माने वागू नका, अविचाराने जगू नका, मिथ्या सिद्धांताचे अनुकरण करू नका, जागे व्हा, सुस्त पडून राहू नका, प्रमाद करू नका, सद्गुणाची कास धरा. सद्गुणी लोक इहलोकी सुखी असतात. जो पूर्वी अविचारी असेल परंतु जो प्रमादात सोडून नंतर सुविचारी होतो, ढग विमुक्त चंद्राप्रमाणे या जगाला प्रभावित करतो. ज्याची सत्कृत्ये दुष्कृत्यांना आच्छादून टाकतात तो ढग विमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. जो धर्मनियमांचे उल्लंघन करतो आणि असत्य बोलतो तो कोणतेही पापकर्म करू शकतो. जो सदैव सावधान असतो, जो रात्रंदिवस अधिकाधिक अभ्यास करतो, जो निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतो, त्यांचे दुर्विकार शेवटी लोप पावतात. अशी एक जुनी म्हण आहे की जो गप्प बसतो त्यालाही लोक दूषण देतात, जो फार बोलतो त्यालाही लोक दूषण देतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण देतात. खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही. वाणीच्या क्रोधापासून सावध राहा, जिभेवर संयम ठेवा. मानसिक क्रोधापासून सावध राहा आणि आपल्या मनावरही संयम ठेवा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे, प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी असतात ते अमर असतात आणि जे प्रमादी असतात ते मृतवत असतात. 13 सद्धम्मासोबत अधम्माला मिसळू नका. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात असे मिथ्या दृष्टी कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात असे मिथ्या दृष्टी कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात अशा सम्यक दृष्टींना सत्याचा लाभ होतो. घर नीट साकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी शिरू लागते त्याप्रमाणेच साधनारहित मनात तृष्णा प्रवेश करते. घर नीट साकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याप्रमाणेच साधनायुक्त मनात तृष्णा प्रवेश करीत नाही. उठा, प्रमादी राहू नका, धम्माच्या मार्गाने चला. जो सन्मार्गाने जातो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. सन्मार्गाचा अवलंब करा, कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात.